प्रिय विद्यार्थ्यांनो, आज रविवार आहे आणि आज आपल्याला शुद्धलेखन पण करायचं आहे आणि वाचन पण शिकायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्या वहीच्या ओळींवर आपल्याला इंग्रजी भाषा लिहिता यायला पाहिजे. तुम्ही बघू शकता की मी रेषेच्या वर लिहित आहे. YP रेषेच्या खाली जातील. HTBD FKL हे रेषेच्या वर राहतील. ही कविता आहे तुम्हाला. When you are happy and you know it. कशा पद्धतीने एक अक्षर दुसऱ्या अक्षरापासून किती दूर लिहायचं, एक शब्द दुसऱ्या शब्दापासून दूर लिहायचं, काळजीपूर्वक बघा आणि लिहिण्याचा सराव करा. क्लॅप युअर हँड्स. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या वहीवर नीटनेटकेपणाने लिहायचं आहे. आता ही पोएम आपल्याला गायची पण आहे. तर या पोएममध्ये क्लॅप युअर हँड्स ही ॲक्शन एक आहे. आणखीन बऱ्याच ॲक्शन आहेत. तुम्ही तुमच्या मनाने देखील ॲक्शन्स घेऊ शकतात. हे एक सॉन्ग आहे, एन्जॉय करायचं आहे, म्हणायचं आहे. When you are happy and you know it, when you are happy and you know it, clap your hands, clap your hands. अशा पद्धतीने. आणि नंतर पुन्हा एक ओळ त्याच्यामध्ये आपल्याला जोडायची असेल प्रत्येक वेळेस. When you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, clap your hands. अशा पद्धतीने लिहा, वाचा व कविता पाठ करा. आता याच्यामध्ये जेव्हा दुसरी ॲक्शन आपण घेणार आहोत, ती ॲक्शन म्हणता वेळेस पण आपल्याला याच पद्धतीने ती पोएम म्हणायची आहे. म्हणजे कसं, आता सिंग अ सॉन्ग म्हटल्यानंतर आपल्याला क्लॅप युअर हँड्सच्या ठिकाणी फक्त सिंग अ सॉन्ग टाकायचं आहे. When you are happy and you know it, when you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it and you really want to show it, sing a song. अशा पद्धतीने. तिसरी कृती आपल्याला करायची आहे डान्स अराउंडची. ठीक आहे. तर when you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, dance around. चौथी कृती आपल्याला करायची आहे nod your head. तर when you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, nod your head. nod your head म्हणजे आपलं डोकं आपल्याला हलवायचं आहे. सिंग अ सॉन्ग म्हणजे गाणं गायचं आहे, तशी कृती करायची आहे. डान्स अराउंड म्हणजे आपल्याला नाच करायचा आहे, कोणत्याही पद्धतीने एखादी ॲक्शन घेऊन. आणि क्लॅप युअर हँड्स म्हणजे आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहे 3-3. तर अशा पद्धतीने हे गाणं आपण वाढवणार आहोत. पुढे पुढे जी काही कृती, जंप म्हणायचं आणि ती कृती करायची, रन म्हणायचं आणि ती कृती करायची, अशा पद्धतीने. शेक युअर हँड्स असं करायचं आणि गाणं गायचं. थँक्यू.